नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. मी स्नेहल नागवेकर. तुमचं स्वागत करतो आम्ही एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आहे स्पेशल आहे, कारण की आज बहिणीचं लग्न आहे. तुम्ही साखरपुड्याचा ब्लॉग नक्की तिचा बघितला असेल. आणि आज आम्ही लग्नाला चाललो आहे. ॲक्च्युली आपली गाडी बघायला सजवलेली आहे. तर सकाळी पहिलं मी तिला सोडून आलो आहे आणि जो हॉल आहे लग्नाचा भांडुपला आहे. तर भांडुपला जायला निघालो आम्ही. आणि गाडीमध्ये आता आपल्यासोबत आहे आई, ताई, भाऊजी आणि आर्या दिदी आणि निरूपण बाई. हाय करा. हाय. तर जाऊया लग्नाला. खूप धमाल येणार आहे. सगळी फॅमिली आपली आली असेल नागवेकर. सो हा जो आहे लग्नाचा हॉल आहे, जैनम हॉल, भांडुपला आलो आहे आम्ही लग्नाला. फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी आले आपल्या बहिणीची सर्वात मोठी बहीण. नमस्ते. नमस्ते. आपण पहिलं इथे बघूया रुखवत आपल्या बहिणीचं. हे तुला काय हवं होतं शामा? सगळ्यांनी लग्नाला या, काय मंडळी. आणि इथे पाऊल लिहिलेत. पहिले पाऊल, दुसरे, तर मंडळी व्हिडिओमध्ये बघा आपले सगळे फॅमिली बसले दोन्ही साईडला. आणि हा आहे लग्नाचं मेन ठिकाण जिथे लग्न होणार आहे. अक्षय आणि करिश्मा. आपली फॅमिली बसले. हाय करा. हाय. एक सेकंड. करता का ते सूट आणलं तयार का? 5 मिनिटं नको. सदा मंगलम शुभमंगलम. चला या लवकर. चप्पल घाल. या लवकर. बाजूला करा रोळी. तिकडे तिकडे त्यांना फोटो दाखवायचा. तुम्ही वळायचं नाही. असं फक्त दाखवायचा. आता मी माळा घालणार असं दाखवायचं. तुमचा चेहरा दिसला पाहिजे. थोडा वर करा. हे बघ.
काय करायची गरज नाही, खाली धरा. दोरा पकड अक्षय, दोरा. असं धरा. हा सर जरा स्माईल कर. असणार ते आज असणार. धरा या बच्चा गाजी मार्गे असं पायावरती टाका. लक्ष्मीनारायण देवता घेऊन म्हणून हा पायाला हात लावा त्यांच्या. म्हणायचं विष्णवे नमो विष्णवे. तर मंडळी लग्न झाले आता आणि आम्ही आलो जेवायला. सगळ्यात मोठा काम आहे लग्नानंतरचा. सगळे जेवायला बसले. काय बोलते? माझं फेवरेट, सगळ्यात जास्त फेवरेट. सगळ्यात जास्त स्नेहलचं फेवरेट आहे दही वडा. पापड कोणी दिला? पापड आणि स्नेहलने पापडची चोरी केली. मला कुठे आहे एवढा. त्या मंडळी जेवायला. पापड कोणी दिला? पापड तिकडे आहे सगळे. तू डाळ भात नाही घेतलास ना? डाळ भातच्या पुढे पापड होता. तिकडे जेवायला बसले आई, भावाजी, पप्पा आहेत. हो अग्ने हळूहळू हळूहळू हा कपडा सांभाळून करा. अग्ने स्वाहा अग्ने इदम नाम. उठायचा नाही, पिळायचा आहे. आवाज आला पाहिजे, आवाज. थोडासा बाहेर त्यांच्या रिएक्शन त्याला बघून रिएक्ट कर. काय करताय करून असं कर. अरे तू नाही. मंडळी आमचं जेवण झालं. लग्नानंतर मी पहिलं कान पिळला तर मला माझ्या वेळची आठवण आलेली. माझा कान पिळला गेला तर भटजी विचारतो कान का पिळला. तर आता मला लक्षात होता लास्ट टाईमचा. तर भटजीवर त्याचं लग्न झालं म्हणून त्याला माहिती आहे. पहिलं आम्ही दोघंजण होतो कान पिळायला. त्यांचं लग्न नाही झालं आहे. मी व्हिडिओमध्ये बघा कसं कान पिळतात आणि का कान पिळतात. आणि भटजी मुद्दावर आपल्याला विचारतो की का कान पिळलं म्हणून. का पिळलं? कान काय पिळतात की आता आपल्या जी बहिणीची जबाबदारी असते नवऱ्यावरती जाते. की आपल्या बहिणीचा नवरा. खूप मस्त लग्न झालं आहे. आता रिसेप्शन बाकी आहे. आणि जेवण कधी बघितलं असेल आमरस होता आमच्या कोकणचा रत्नागिरीचा हापूस आंब्याचा आमरस. आणि जो आईस्क्रीम होता ना तो अमेरिकन ड्रायफ्रूट होता. स्नेहलला कसं आईस्क्रीम आवडत नाही त्याच्यामुळे मी 2 आईस्क्रीम खाल्ले. मी स्नेहलवरचा पण आईस्क्रीम मी खाल्लं आहे. जेवलाच नाही. मी जेवलो नाही. जेवलो म्हणजे ठीकठाक जेवलो. आता गरमी पण जास्त आहे. आणि तुझ्या आठवणी काय एकदा परत एकदा झाल्या लग्न बघून? हां प्रत्येक लग्नात तर होतं. असं कांजनच्या लग्नात पण झालेलं की हे मोमेंट्स आपण एकत्र असे अनुभवले. तर त्याचा कान माझ्या भावाने जरा कमी पिळलेला पण ह्यानी त्यांचा जाम जोरात कान पिळला. भावजी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आता तर सॉरी ॲक्च्युली कान पण जास्त जोरात पिळलाय. सॉरी नाही, गिफ्ट परत घ्या. मी माझ्या भावाला सांगितलेलं की ह्याचा कान हळू पण ह्यानी मुद्दाम जोरात पिळला म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे म्हणून. व्हिडिओ आता कंटिन्यू करा. रिसेप्शनचा व्हिडिओ आहे आणि आपली फॅमिली खूप प्रमाणात लग्नामध्ये उपस्थिती आहे. गावावर सुद्धा आलेत सगळे काका काकी भाऊ बहीण. मला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळालं असेल. आपल्याला बघायला 2 ऑडियन्स आहेत. दाखव विरेन कोण आहे आपल्यासमोर. तर मंडळी फायनली आता मुलगा आणि मुलीची रिसेप्शनची एंट्री होते. फुल तयार होऊन तर सगळे त्यांची वाट बघत आहेत. आम्ही पण मस्त रील बनवले आहेत. खूप धमाल आली.
फायनली सगळं हॉल रिकामी झालं आणि आम्ही नवरा नवरीची जागा घेतली असंच एक फील घ्यायला. आणि आम्ही ड्रेसिंग चेंज केले. स्नेहल आता वेटर झाले आणि घरी जायला निघतो आम्ही आता. आणि हा व्हिडिओ इथे सेंड करतोय. स्नेहल आता लुक चेंज केला आहे स्नेहलने. खूप सुंदर दिसते बघा आता मस्त याच्यामध्ये. हां असं. आणि खूप धमाल आली. सगळे फॅमिली एकत्र होती. गावावरनं खूप सगळे लोक आलीत. मुंबईतले लोक एकत्र आलीत. ॲक्च्युली आता मला वाटतं हा सणांपेक्षा ना आता एकच गोष्ट आली लग्न की त्यावेळी लोक सगळे एकत्र येतात. कारण की कोणते गावी सण असेल ना त्यावेळी पण खूप कमी लोक एकत्र येतात. कोणाला सुट्टी नसेल तर फॅमिलीमधला 1-2 मेंबर असतो. पण लग्नामध्ये ऑलमोस्ट पूर्ण फॅमिली होती तर खूप धमाल आली. हां आम्ही खूप मजा केली. सगळ्यांनी व्हिडिओ वगैरे केला, डान्स वगैरे केला. खूप मस्त मजा आली. तुम्ही आमचे रील्स नक्की शॉर्ट व्हिडिओज जे आहेत ते नक्की जाऊन बघा आमच्या इंस्टाग्राम हँडलवर पण आणि यूट्यूब पेजवर पण. कारण की आम्ही आमच्या काकी काकांना भावाजींना पण नाचवलंय. सगळ्यात मेन माझ्यासाठी होतं की आज पप्पा नाचले. पप्पा कधीच नाही नाचले. पप्पा भारी नाचले. हां आणि हा पण घाबरतो पप्पांना बोलायला पण पप्पा नाचले. त्यामुळे पप्पा नाचलेत म्हणून तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा त्या व्हिडिओला. कारण की जेव्हा नवरा नवरी चेंज करायला गेले तेव्हा पण सगळे जे मंडळी पाहुणे मंडळी जे आले त्यांना पण टाईमपास झाला. खूप धमाल आली. कारण की सगळ्यांचं लक्ष फक्त रील्सकडे होता की काय काय रील्स करतात. तर सगळ्यांनी खूप मस्त रील्स केले. सगळ्यांना काकी काका वहिनी भावाजी सगळ्यांना त्यांना पण धन्यवाद. एक मिनटं माझा हात दुखतोय. स्नेहलचा हात दुखायला लागलाय तर थोडं तिकडे बघा. तर आता वेळ आली हा व्हिडिओ इथेच एंड करायची. खूप धमाल आली व्हिडिओमध्ये आणि आम्हाला लग्नामध्ये पण. येस तर आम्ही हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.